तर हा आहे आज इंडियन एक्सप्रेसमधील एक सप्लिमेंट. या सप्लिमेंटवर असं खूप आर्टिकल्स वगैरे असतात. तर याच्यामध्ये हे एक आर्टिकल आहे रियालिटी आणि एक्सपेक्टेशन. रियालिटी इज मोर दॅन एक्सपेक्टेशन किंवा काही म्हणा त्यांना. तर याच्यामधलं महत्त्वाचं पॉईंट मला काय सांगायचं की याच्यामध्ये एक कन्सेप्ट दिलेली आहे फॉरेस्ट बाथिंग. फॉरेस्ट बाथिंगचं असं सरळ अर्थ इथं लिहिलेलं आहे की in many countries, nature is seen as escape, a break from the city, holiday from a work. जनरली आपण असतो. तर याच्यामध्ये काय सांगितलं, निसर्गाच्या सान्निध्यात जायचं. आणि ही स्पेशली जपानमध्ये खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. शिनरिन योकू किंवा त्याला फॉरेस्ट बाथिंग म्हणतात. तर याच्यामध्ये काय करायचं आहे, आयडिया काय आहे की स्पेंडिंग स्लो माइंडफुल टाईम इन फॉरेस्ट. जायचं नुसतं भटकंती करायची फॉरेस्टमध्ये, जंगलमध्ये, निसर्गामध्ये. आणि त्याच्याने काय होतं, एक तर तुमची बॉडी आणि माइंड ते स्वतः दोन्ही बेनिफिट होतात. तर आपल्याकडं असं म्हणजे भटकंतीचा जो प्रकार आहे तो याच्यामध्ये मोडतो. आणि जनरली असं केलं पाहिजे की आपण दिवसाआड किंवा एका दिवसातून असेल तर बेस्टच राहील, प्रत्येक दिवस असेल तर बेस्ट राहील की निसर्गात गेलं पाहिजे, निसर्गाच्या सान्निध्यात गेलं पाहिजे. काही एक्सपेक्टेशन नाही, नुसतं शांत बसायचं, अनुभवायचं, टच करायचं, स्मेल करायचं, ऐकायचं निसर्गाला. आणि त्याच्यातून काय होणार आहे की त्याच्यातून आपलं माइंड, मन आणि बॉडी दोन्ही फ्रेश होणार आहे. तर अशा काही चांगल्या गोष्टी आहेत जे की आपल्या डिजिटल वर्ल्डमध्ये म्हणजे चालल्यात आणि इतकं फास्ट होतं आहे आणि इतकं एंटरटेनमेंट एवढं होत चाललेलं आहे की आपणही विसरत चाललेलं आहे. ही शांतता, हे माइंडफुलनेस गरजेचं आहे. आणि या आर्टिकलमध्ये स्पेशली हे आहे आणि याच्यावर तुम्ही मोठमोठे आर्टिकल्स पाहू शकता. त्यालाच म्हणतात फॉरेस्ट बाथिंग.